previous video, we are going to highlight the fall of the Troy first part. Now, today, we are going to highlight the fall of the Troy second part. See on page number 72, this is the most important part and most important end of this lesson. And this lesson is going to handle by only a trick. Trick means एक छोटी सी गंमत, एक छोटी सी धोका, फसवी बाजू की जेणेकरून हे शहराचं पानिपत झालं, शहराचा शेवट झाला, एंड ऑफ द बॅटल. जे 10 वर्षापासून सतत चाललेलं युद्ध या ठिकाणी थांबलेले आहे. मित्रांनो, कम ऑन. पार्ट सेकंड. At last Troy was taken not by force but by a tree. शेवटी तुम्हाला कळलं हा ट्रॉय जो शहराचा भाग आहे त्या शहराचं पानिपत झालं ते एका ट्रिकनं झालं. ट्रिक म्हणजे फसवी गोष्ट, धोका देणे. धोका, या धोक्यामुळं ही ट्रिक झाली आणि त्या युद्धाचा शेवट झाला. It was a cunning Odysseus who thought of the plan of obtaining the victory. आणि हे सगळं घडलं ते फक्त या धूर्त कावेबाज या सैनिकामुळं, या सेनापतीमुळं. या सेनापतीनं ओडिसियस नाव आहे त्याचं. कनिंग म्हणजे धूर्त, कावेबाज, फसवा. याच्यामुळं हे युद्ध शेवट झाला आणि भल्या मोठ्या ट्रॉय या शहराचं पतन झालं, पानिपत झालं. कसं झालं पाहूया. Who thought of a plan of obtain the victory of the area or his own city? Let's build a great wooden horse, he said, big enough to hold men inside it, and let some of our best fighters hide in the horse. Then let's burn our tents and pretend to sail away on the ship. But instead of the sailing away, we will return in the night. When the Trojans are asleep, we will attack the city and burn and kill. मित्रांनो, या दुसऱ्या परिच्छेदामध्ये त्याने कुठली ट्रिक वापरली यावर नीट लक्ष ठेवा. त्या सैनिकाने सांगितलं, त्या सेनापतीने सांगितलं, मी सांगेल तसं करा. काय सांगितलं त्याने? लेट्स बिल्ड अ ग्रेट वुडन हॉर्स. आपण आपल्या या युद्धामध्ये एक भला मोठा, खूप मोठा असा लाकडी घोडा तयार करायचा. घटना तुमच्या लक्षात आली? किती मोठा? बिग इनफ टू होल्ड मेन इनसाइड इट अँड लेट सम ऑफ आवर बेस्ट फायटर्स हाईड इनसाइड द हॉर्स. इतका मोठा लाकडी घोडा तयार करायचा ज्या लाकडी घोड्यामध्ये जवळजवळ आपले 20, 25, 50 शूर सरदार आतमध्ये लपून बसते. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा. ट्रिक, धोका कसा असतो. एक लाकडी घोडा तयार करायचा, त्या घोड्याच्या आतमध्ये चांगले शूर, लढाऊ, भक्कम धोका देणारे, भक्कम युद्ध करणारे 30-40 सेनापती, सैनिक आतमध्ये बसतील. इतका मोठा घोडा तयार करायचा. घोडा तयार केल्यानंतर काय करायचं? Then let's burn our tents and pretend to sail away in our ships. मग आपण काय करायचं? ह्या बाजूला आपले जे काही तंबू आहेत, आपण या बाजूला उतरलेलो आहोत. आपण हे तंबू बघून समुद्राच्या किनारी, या भिंतीच्या किनारी राहत आहोत. हे सगळे तंबू पेटवून द्यायचे, जाळून टाकायचे, बरं. आणि आपली जहाज घेऊन आपण परत गेल्यासारखं नाटक करायचं. या धड्यामध्ये एक सुंदर शब्द आलेला आहे, प्रिटेंड. प्रिटेंड मीन्स सोंग घेणे, नाटक करणे. आणि मित्रांनो, त्याने सांगितल्या पद्धतीने, अगदी सुंदर पद्धतीने आपले तंबू जाळले आणि गेल्याचं नाटक करायचं. म्हणजे युद्ध थांबवून सैन्य शत्रू परत गेला असं ह्या शत्रूला, या ट्रोजनच्या लोकांना वाटावं अशी भासण्याची गोष्ट केली. पण त्याने एक महत्वाची गोष्ट सांगितली, परत जायचं नाही.
परत जायचं ना म्हणजे आपण आपल्या देशात परत जायचं नाही, आपण परत यायचं. वी विल रिटर्न इन द नाईट वेन द ट्रोजन्स आर asleep. पण यायचं, पण परत येताना जेव्हा यायचं तेव्हा रात्र असेल आणि रात्रीचा आपला शत्रू गाफील राहील, झोपलेला असेल आणि त्याला झोपेतच आपण हल्ला करायचा आणि त्यांना पेटून द्यायचं. ही योजना वापरली मित्रहो आणि द फॉल ऑफ द ट्रॉय शहराचा अंत झाला, पतन झालं. सांगितल्याप्रमाणे घडलं. योजना तुम्हाला कळली. योजना काय होती? रात्रीच्याला त्या घोड्यामध्ये आतमध्ये चांगले शूर सैनिक बसवायचे, घोडा तिथंच ठेवायचा, राहते तंबू पेटून द्यायचे, जहाजात बसून आपल्या देशाच्या दिशेनं निघून जायचं. घटना तुम्हाला समजली? चला नेक्स्ट, व्हॉट हॅपन्ड नेक्स्ट? The Greek leaders decided to follow the advice of wise Odysseus. So great horse of wood was made by a skillful engineer. एका सुंदर अभियंत्याला, हुशार अभियंत्याला बोलवलं आणि त्याच्याकडून लाकडी मोठा चांगला घोडा तयार करून घेतला. पहिल्यांदा सुरुवातीला काय घडलं पहा. So great horse wood was made by a skillful engineer and greatest heroes Menelaus, Odysseus himself and other entered in. त्यामध्ये एक शूर पराक्रमी असा मेलेनस, ओडिसेस असे शूर सरदार त्या घोड्याच्या आतमध्ये जाऊन बसले मित्रांनो. And others entered it. The last man to go in being architect himself who know the secret of opening and setting the entrance. आणि त्या घोड्याच्या पायाजवळ जिथून दरवाजा असेल त्या दरवाजाच्या शेवटीला फक्त जो इंजिनियर ज्याला हा दरवाजा हळूच उघडायचं आणि बंद करायचं याचं ज्ञान असेल त्याला शेवटी ठेवलं. थोडक्यात तिळा दार उघड, खुल जा शिवसेन अशा प्रकारे. That evening the Greeks burned their tents and sailed away in their ships, but they did not go very far. Only one man was left behind to persuade the Trojans to drag the horse into their city. मित्रांनो, सगळं इकडचं ग्रीक सैन्य निघून गेलं, फक्त या कोपऱ्याला तो भला मोठा लाकडी घोडा आणि या घोड्याजवळ एक वेल अपंग करून ठेवलेला विचित्र माणूस इथे ठेवला आणि हे सैन्य सगळं निघून गेलेलं आहे. नेक्स्ट डे द ट्रोजन्स woke up. दुसरे सकाळ झाली आणि सैन्य सगळं मजेत उठलं. अरे वा, आता काय नाही, युद्ध संपलं. ग्रीक्स वेर टू ऑन देअर वे. आणि मग सगळे त्यांच्या दिशेनं निघून गेले असं त्यांनी वाटलं. Expecting to go out and fight as they had done for the past 10 years. आणि यांना जाग आलं तर त्यांना कळलं गेल्या 10 वर्षापासूनची सवय लागली उठायचं आणि युद्धावर जायचं. आज हे उठले, पाहतात तर काय नवीनच आश्चर्य. What happened? What delighted and surprised that they felt that sight. They saw the seashore inside, outside was walls. It seemed that long siege was over at last. The tents had been burned and the shore was deserted. The Greek ships had all gone. जेव्हा बाहेरच्या भिंतीचा दरवाजा उघडला त्यांना दिसलं की ग्रीक लोकांचे जे तंबू होते ते पूर्ण जळून खाक झाले होते. जहाज त्यांच्या देशाच्या दिशेने निघून गेली होती. समुद्र किनारा सगळाच्या सगळा रिकामा झालेला होता. It's peace at last, they cried. आणि ओरडले सैनिक, जे 10 वर्षापासूनचं युद्ध चाललंय ते युद्ध थांबल्यावर त्यांना आनंदाला पारावर राहील, किती आनंद होईल. आणि म्हणून ते सगळे सैन्य आनंदाने ओरडू लागले. Opened wide their gates and come out in the large numbers on the plain, glad to be free again, to go where they pleased. आनंद झाला खूप. दरवाजा उघडला, मोठे देव दरवाजे सताड उघडले, सगळे जिकडे पाहिजे तिकडे आनंदाने जाऊ लागले. शत्रू गेला, युद्ध संपला. आनंदच आनंदच आनंदच, हॅपीनेस हॅपीनेस हॅपीनेस. आणि अशातच
Then they saw the saints on a huge wooden horse. They gathered round it in astonishment, for it was indeed a wonderful piece of work. आणि मग काय झालं? काही सैनिक त्या वाळूवर समुद्राच्या किनाऱ्यावर गेले तर त्यांना एक अचंबित करणारी घटना घडली. एक ॲस्टॉनिश्ड ॲक्शन घडली. त्यांना आश्चर्याचा धक्का बसला. काय घडलं? फॉर इट वॉज अन इंडेड वंडरफुल पीस ऑफ वर्क. आणि त्यांचा तो एक लाकडी घोडा तिथं समुद्र किनारी होता. त्यांना आश्चर्य वाटलं. हे सगळेजण तिथं गेले मित्रांनो. As they were wondering how the horse had been built and why it had been left behind, they found a Greek with his hands tied together, laying under it. When the Trojans dragged him out, the man pretended to be very frightened of them. When he was commanded to tell them why the Greek had spawned and why they had left this horse behind, he pretended. जेव्हा त्या घोड्याच्या पायाशी एक सैनिक सोडला होता, त्याला बांधून ठेवलं होतं, त्याला सोडला आणि त्याला विचारलं या दोन प्रश्नाची उत्तरे दे. कोणते दोन प्रश्न? एक, ग्रीक लोक इथून का निघून गेले? दुसरा प्रश्न, हा इतका सुंदर तयार केलेला लाकडी घोडा इथंच का सोडून गेले? मग या सैनिकानं, या ग्रीक या माणसानं त्याचं उत्तर फार सुंदर दिलंय. तो काय म्हणतोय? So next paragraph, page number 73. To tremble very much and refuse to speak. When at last they threatened to kill him, and he spoke and told them his false tale. जेव्हा ट्रोजन लोकांनी सांगितलं सांगतो का नाही तुला ठार करणार असं म्हटल्यानंतर मात्र त्याने सांगायला सुरुवात केली. त्याने एक छोटीशी खोटी गोष्ट रचली. The Greeks are tired of long war and have sailed away in their ships. ग्रीकचे हे लोक फार सतत चालणाऱ्या युद्धाला कंटाळले आणि म्हणून ते निघून गेले. एक बाजू सांगितली. दुसरी गोष्ट ही said, but they are afraid of long voyage home too, and so they have made this horse and left it an offering to the god of sea. त्याने दुसरं कारण सांगितलं, हा सुंदरसा घोडा तयार केलेला आहे. हा घोडा इथंच का सोडला? कारण त्यांनी ही सुंदरशी भेट त्या समुद्र देवतेला वाटायची किंवा वाहायची, सोडून द्यायची, यासाठी हा घोडा सोडलाय. पण याचं एक गुपित आहे. काय गुपित आहे पहा. They wanted to kill me and offer me as a sacrifice of sea god, but I escaped and hid for them. But why did the Greek made such a huge horse? Some of the Trojans asked, and cunning Greek made his reply. If they had made smaller offering, you might have taken to your cities, then luck would have gone to the Trojans and not to the Greeks. That's why they made it into big to go inside your gate. त्यांनी सांगितलं हा जो लाकडी घोडा आहे तो घोडा ज्यांच्या राज्यात जाईल त्यांच्या बाजूने नसीब झाला. त्यांनी इतका मोठा घोडा का केला? तर तुम्हाला तुमच्या त्या गेट मधून तो घोडा आतमध्ये नेता येणार नाही आणि नशीब तुमच्या बाजूने जाणार नाही. आणि म्हणून त्यांनी इतका मोठा घोडा तयार केला. अशी खोटी गोष्ट याने सांगितली मित्रांनो. The Trojans were delighted to hear this. The Greeks have gone, they said, and the walls are no longer necessary. Let's make the hole in the wall and drag this horse in. ट्रोजन लोक, ग्रीक लोक निघून गेले. या आनंदाने ट्रोजन लोक खूपच खुश. तटबंदीच्या भिंतीची गरज नाही, शत्रू राहिला नाही, तर सुरक्षिततेची गरज नाही. आणि म्हणून त्या भिंती पाडल्या आणि भला मोठा घोडा ओढत ओढत राज्यामध्ये नेला. मित्र, आपल्या सगळ्यांना माहिती आहे की घोड्याच्या आतमध्ये काय आहे. पाहूया यानंतरच्या पाठात.